दर्शन वगैरेला तर कॅमेरा घेऊन जाऊ नाही शकत. मला हां तेच आता आम्ही गेलेलो शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला, पण तिथे कॅमेरा इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स वगैरे काहीच अलाउड नाही. मग आता आम्ही दर्शन वगैरे करून आलो. आता आम्ही जातो आहे वेट एन्जॉय. सो आम्ही आलो आता नाश्ता करायला. हे बघा पाणी बॉटल हवे छोटी. हां छोटी. हां द्या नाही हो साधी द्या. बघा आता आम्ही नाश्ता करायला आलो आणि मग आम्ही जाऊ. आता असं आमच्या सगळ्यांचं खाऊन झालं की आम्ही जातो वेट एन्जॉयला. सो चलो तिकडे गेल्यावर मी कंटिन्यू करू. बाय. तर गाईस आता ही सांग. हॅलो गाईस. सो आम्ही आता जातो आहे वेट एन्जॉय रिसॉर्टला. इकडून बोलले आहेत की चालत ऑलमोस्ट 1 किलोमीटरच आहे, जास्त नाही. तर आता आम्ही फालतू खर्च करत नाही तर आम्ही चालतच जातो. हां उगाच कशाला ना, उगाच 2-3 रिक्षा करा, त्यापेक्षा चालत चालत झपझप पोचून जाऊ सगळे एकत्र चालत जाऊ. तर काय टाइम पण नाही समजेल 1 किलोमीटर कधी झालं. आणि ऊन वगैरे पण आहे, मग मस्त डायरेक्ट पाण्यात उड्या मारायच्या आता. हां बस आता बघू नंतर वेट एन्जॉयला थोडंसं शूटिंग करू, पण नंतर बाकी तर नाही जमेल कारण फोन्स वगैरे सगळं माझ्या लॉकरमध्ये असणार. ही माझा हात दुखतोय, पकड. तिचा फोन भिजवू शकतो आपण. पकडणं माझा हात म्हणजे दुखतोय. ब्लॉगिंगसाठी कष्ट करावं. गाईज आता मी टेक ओव्हर करतोय. आम्ही जातोय आता. हिचा हात दुखत होता बहुनीचा, आता माझा पण हात दुखतोय. गाडी चालवून तू काहीच नाही केले. 10 मिनिटं दाखवलं तर पोचल्यावर भेटू डायरेक्ट. आज आम्ही काय नाही घेतलंय ना, माईक ना ट्रायपॉड ना काहीच नाही घेतलं. हे आहे सगळं बॅग मध्ये ठेवलंय बॅगेत, काढलं नाही. किती खोटं बोलते बाई. मला वाटलं काढलं बॅगेत, मला काय माहिती आहे बॅगेत. चला आता दमलो आम्ही उन्हात, डायरेक्ट भेटू. आता डायरेक्ट वेट एन्जॉयला गेल्यावर. चलो गाईज बाय. इकडे तुम्हाला लॉकर वगैरे साठी म्हणजे लॉकरचं रेंट वगैरे, परत जर तुम्ही कॉस्ट्यूम नसतील आणले त्याचं कॉस्ट्यूम रेंटने हवे असतील तर इथे चार्जेस लिहिले आहेत कॉस्ट्यूमचे वगैरे, की तुम्हाला किती चार्जेस आहेत. आणि म्हणजे डिपॉझिट भरावं लागतं आणि कॉस्ट्यूमचे पैसे मग बाकी सगळं डिपॉझिट तुम्हाला नंतर परत मिळतं. रिफंडेबल असतं ते डिपॉझिट. सो तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही इथून घेऊ शकता. जसं पण आज फ्रायडे आहे तर जास्त गर्दी नाही इकडे. ह्या साईडला लेडीजचं आहे चेंजिंग रूम आणि लॉकर रूम, आणि ह्या साईडला जेंट्स चेंजिंग रूम आणि लॉकर रूम आहे. गाईज आता आम्ही फर्स्ट स्लाइड केली. मजबूत फाटली. माझी नाही, ह्याची फाटलेली. ते दिसते ना ही वाली स्लाइड, ही दिसताना एवढी मस्त होती ना, बापरे. आणि मी शूटिंग करायला फोन घेत होती हातात. ते बोलले की मॅडम फोन नका घेऊ, हाताने पकडा म्हणून. हां हे बघा. सो आता आम्ही जातो ह्या स्लाइडवर. हे बघा आता ह्या स्लाइडवर जातोय आम्ही. जे बोलशील ते हरेल. ते कॅमेरा का बोलताय माहिती असं, कारण आम्ही लोकांनी 3 स्लाइड केले, 3 स्लाइड. आणि त्या तिन्ही पण स्लाइडमध्ये एवढा घाबरलाय ना की आता बोलतोय की हे पहिला आणि लास्टचं रिसॉर्ट आहे, ह्याच्यानंतर हा रिसॉर्टला नाही येणार आहे कधीच. आता सगळे आले म्हणून आला रिसॉर्टला, ते पण हा पहिल्यांदा आला, नाही तर हा रिसॉर्टला नाही येत. आणि आता बोलतोय की हे पहिलं आणि लास्टचं रिसॉर्ट आहे, ह्याच्यानंतर नाही येणार. का मला लागलं हे बघा, ह्याला लागलं. पण कोणाचं तरी तोंड बघा गाई, तोंड बघा गाई कसं झालंय. फाटली आहे ना, एवढा घाबरलाय ना, बाप रे. आता मी त्याला बोलली
की सगळे 2-2 जण बसणार आहेत स्लाइड वरती. माझ्यासोबत बसायला कोणच नाही, तर चल तू. तरी पण बोलतो की नाही 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 दुसरीकडे कुठेतरी जाऊया, स्लाइड वर नाही ना. चल येतोच काय रे स्लाइड वर? नाही ही पण लहान पोरं आली बा चिल्ली पिल्ली. चल ना स्लाइड वर. का मजा नाही रे, छोट आहेत सगळे. खरं बोल रे, खरं बोल, कधीतरी खरं बोल. किती आली ही बापरे, बघा शाळेची पिकनिक आली असं वाटतंय. हे बघा शाळेची पिकनिक आली आहे. एवढे मोठे मोठे स्लाइड सोडून हा माणूस इकडे काय करतोय आणि का करतोय? का करतोयस रे हे लहान पोरांच्या सायकलवर का बसलायस? कारण आता वेव पूल चालू होणार आहे 12 वाजता. हे बघा वेव पूल चालू होणार आहे 12 वाजता आणि ही लेझी रिव्हर चालू होणार आहे 12:30ला. तर ह्याचं म्हणणं आहे की आता 12ला 5-10 मिनिटच आहेत. अरे कुठे गेला? सरप्राईज. आता 12ला 5-10 मिनिटच आहेत. तर ह्याचं म्हणणं आहे तोपर्यंत ते टाइमपास करतो, मग वेव पूल मध्ये जाऊ आणि नंतर 12:30ला ते संपलं की आपण इथे जाऊया लेझी रिव्हर मध्ये. हा फट्टू यार, म्हणजे सिरियसली हा एवढा घाबरतो. मला आज समजलं की हा रिसॉर्टला वगैरे एवढा घाबरतो. इथे एवढे स्लाइड्स आहेत पण ह्याला नाही यायचं या स्लाइड्स वर. आणि हा बोलता 90 डिग्री पाहिजे होतं. 90 डिग्री मधून हा आता बोलत होता ह्या स्लाइड माहितीये 90 डिग्री मध्ये जर हा आला असता ना तर आता मला बोलत होता की मला हार्ट अटॅक येईल. 90 डिग्री मध्ये आला असता तर खरंच हार्ट अटॅक येऊन पडला असता माणूस. ते बघा. अरे काय मला मित्र की त्यांना पण ब्लॉग मध्ये घ्यायचं होतं पण ते पण ह्याच्यासारखे फट्टू लोक भरलेत ना की ह्याला हा पाण्याला घाबरतो आणि बाकी सगळे बोलतात ब्लॉग मध्ये नाही यायचंय, कधी असे गेले नाहीत ब्लॉग मध्ये वगैरे. जाऊन दे, आपण नेक्स्ट ट्रिपला त्यांना पण ब्लॉग मध्ये घेऊ. एक स्केलेटन मागे आणि एक पुढे. हो हे बघा ब्लॉग मध्ये येतंय हे. ही बघा गाईज, आता एक अतरंगी येणार आहे इथून बाहेर. नाही घेऊन जाते स्लाइड्स वर म्हणून मी असे लहान पोरांसारखं जाते. लहान आहे स्लाइड्स वर नाही घेऊन जाते, हा घाबरतोय. किती खोटा बोलशील रे. आता मला लहान पोरांसारखं. चष्मा पण लहान पोरांसारखा घेतलाय मी. हे बघ कुठे आहे बघा. हे बघा हे काय सनफ्लावर वगैरे. हे बघ यावरून बालड्या पडतायत. ते बघ ते लोकांना पण दाखव ना ब्लॉग मध्ये. कोणला? स्लाइडच्या मागे आहेत ते लोक. हे बघा गाईज लेझी रिव्हर मध्ये लेझी बाई. ए हाय कर गाईज. हा बघा आम्ही एक मोठा साप सापडला इकडे वेट एन्ड जॉय मध्ये, ज्याने एका गाईला खाल्लंय. ही बघा गाय, हिला खाल्लंय गाय सापाने. तडफड अरे तडफड ना. सापाच्या तोंडातून बाहेर यायचा प्रयत्न करतो एक व्यक्ती, पण मी वाचू नाही शकत कारण मी व्हिडिओ काढण्यात बिझी आहे. मरू दे. मॅक्स दिसतोय नाही दिसतोय काय मला दिसत नाही इकडनं. दिसतोय. एकतर आहे ना असं वेवपूल रिव्हर मध्ये असं होतंय ना की मी नीट कॅप्चर नाही करू शकत आहे. वेव्स पण आहेत आणि लेझी रिव्हर आहे. सिरियसली लेझी रिव्हर आहे. हे बघा लेझी रिव्हर. इथे मागे गाणी वाजतात आहे तर आवाज येईल नाही येईल. हे ह्या मागच्या गाण्यांचा कॉपीराईट लागला तर. ह्याच्यात जाण्याचा आमचा विचार तर चालू आहे पण भीती वाटते. मी पण कधी बसली नाही असं. आणि मॅक्सचा तर काही संबंधच येत नाही, राईड्स सोबतच नाही येते. इकडे बसण्यात त्याचा काय संबंधच नाही मॅक्सचा. बाकी सगळे बसलेत, आम्ही नाही गेलो. हे बघा गाईज, हे बघा मला भीती वाटते म्हणून मी नाही गेली. आणि ह्याचं तर काय ह्याचं
रिसॉर्टला यायचीच भीती वाटते मला तर. कुठे आहे थांबा, कोण दिसतंय का आपले फ्रेंड्स, कोण दिसतंय का असं बघते मी. ते आता फिरताय पण, हा एवढं फास्ट फिरताय ना की कोण दिसत पण नाही. बघा ना, बाप रे, मला तर भीती वाटते. जाऊन दे. एन्जॉय. जर तुम्ही हा व्लॉग बघत असाल तर 90 डिग्री चालू करा. हा 90 डिग्री मध्ये ह्याला बसायचंय. तर मी येणार नाही तर मी येणार. सगळ्या राईड्स मध्ये नाही बसलाय, फक्त 90 डिग्री साठी बसायचंय. आणि ते पण का 90 डिग्री मध्ये बसायचंय, आता तिचं अंडर मेंटेनन्स आहे ना ती, म्हणून ह्याला 90 डिग्री मध्ये बसायचंय. जर ती पण चालू असती त्याला तिथे पण नसतं बसायचं. एन्जॉय प्लीज कोऑपरेट. वाव, हाय मस्त, पण क्लायमेट पण मस्त आहे, सगळं मस्त आहे. चलो बघू आता हे लोक आले की मग आम्ही जाऊ लंचला. बाय. आम्ही तिकीट सोबत आम्हाला कुपन भेटलं होतं, तर 50% ऑफ होते एक थालीवरती. सॉरी 50 रुपीज ऑफ होते एक थालीवरती. तर मग एका थालीमध्ये, म्हणजे ही थाली एक 250ची होती, 4 थाल्या होत्या. तुम्हाला जी पाहिजे असेल ते तुम्ही घेऊ शकता. आता आम्ही ही दिल्लीवाली घेतली, छोले 4 पुरी, पुलाव, गुलाबजाम आणि लोणचं. मग ह्याच्यामध्ये आम्हाला 250चे आमचे झाले 200 एक थालीचे. असं मग सगळे कुपन एक तिकीटच्या मागे एक कुपन अप्लाय करायचे. 50 रुपीज आम्हाला कमी पडले. आपल्या इथे कसं वेट एन्जॉय वॉटर पार्क आणि थीम पार्क आहे मुंबईमध्ये, तसं यांच्या इकडे शिर्डीला पण थीम पार्क आहे. साई तीर्थ थीम पार्क आहे. आय थिंक तिथे सगळं साईबाबांच्या रिलेटेड शोज वगैरे असणार. हे बघा ना, इथे दाखवलं आहे की लेझर शो असतो, आणि हा लेझर शो आहे ना एव्हरी इव्हनिंग फ्री असतो. मग परत हा मॅजिक शो, साईबाबा पालखी एव्हरी डे ॲट साई तीर्थ, आणि हे काहीतरी शो आहे ॲक्रोबॅटिक शो. पण मस्त आहे हे थीम पार्क, म्हणजे असं ना पूर्ण शिर्डीचा नजाराच बदलून टाकतोय हा थीम पार्क. असं वाटतच नाही की शिर्डीमध्ये आहे. मस्त आहे. आता इथून जाता जाता आम्ही जेव्हा संध्याकाळी घरी जाऊ ना, तेव्हा इथून दिसेल जाता आता, मग मी तुम्हाला दाखवते. तो असं मस्त वाटतंय, पण मला आवडला. आतमध्ये माहीत नाही कसं असेल. हे सगळं इथे दिलं तर आहे. आणि मग आपल्या वेट एन्जॉयला कसं की कॉम्बो ऑफर वगैरे आहे, तसंच इकडे पण आहे थीम पार्क किंवा मग वॉटर पार्क, दोघांचे कॉम्बो ऑफर पण आहे. समथिंग 1300, आय थिंक 1300 पर्यंत आहे. गाईस, हे येते मी जे बोलत होती ना साई तीर्थ, ते हे आहे. आता ह्याचे आमच्याकडे तिकीट नाही आहे, सो आम्ही लोक ह्याच्या आतमध्ये तर नाही एंटर करू शकत. बट तुम्ही बघा किती मस्त आहे. हे इथे आतमध्ये असतं काय काय, महाराष्ट्र वाटतच नाही. हो, बट याची तिकीट समथिंग 600 रुपीज आहे पर पर्सन. चाइल्ड वगैरेची माहिती नाही, पण अशी 600 आहे. सो बघा, नेक्स्ट टाइम नक्की विजिट करू आम्ही. हो, इफ तुम्ही पण इकडे आला असाल ना, तर मग इकडे या. बरोबर हे आपलं वेट एन्जॉय रिसॉर्ट आहे. हे बघा, स्लाइड्स वगैरे दिसत असतील, आणि ते थीम पार्क आहे. समोरच आहे वेट एन्जॉयच्या. पार्किंग वगैरे सगळं आहे त्यांचं. आता पण आम्ही निघालो इथून. आता बाय वॉकिंग आहे म्हणून जातं. बाकीचे एका रिक्षाने गेले. परत दोघांसाठी कुठे थांबणार ना. आता नाही रिक्षा अजून काय चालत चालत जवळच आहे असं पण. सो चलो बाय बाय. हा ब्लॉग इथेच एंड होईल. असं पण वेट एन्जॉय वाला, हा वेट एन्जॉय वाला एंड होईल. पण संध्याकाळी जर आम्ही चुकून खाली उतरलो तर मग अजून ॲड ऑन होईल. येस येस. चलो देन बाय. बाय.